जी गोष्ट 10 वर्षात झाली नाही ती आज माझ्याकडून झाली आणि पुढं तुम्हाला समजेल. मग निवांत मी ना उठले, ब्रश वगैरे करून घेतले आणि 2 मिनटं मी विचार करत बसले. मग ते पुढे तुम्हाला त्या गोष्टीचं सगळं डिटेलमध्ये समजेल, नक्की बघा. नंतर काय केलं, पहिली आमचं काम असतंय ना सगळं व्यवस्थित अंगण वगैरे झाडून घ्यायचं आणि झाडलं नाही तर मनाला पण आमच्या बरं होत नाही. मग रांगोळी झाडून झाल्यानंतर सगळं आम्ही रांगोळी म्हणजे अंगण पूर्ण स्वच्छ करून झाल्यानंतर मग काय केलं आणि त्या गोष्टीचा एवढा विचार मला पडला होता तरी ते मनातलं जातच नव्हतं. आणि थोडंसं जरी घराच्या बाहेर गेलं ना तरी आम्हाला काहीतरी म्हणजे असं कशाला बाहेर आलो असं वाटतंय. कारण काय आहे, आपल्या घरातूनच सगळं केलं ना बरोबर असतं ते. आणि म्हणजे गेल्यावर वाटतं हे मी चुकीचं करायले का असं बाहेर बघितल्यानं वाटतंय. तरी पण काय आहे, आपला सपोर्ट असला घरच्यांचा तरी बरं असतंय. आणि मग मी काय केलं, पाणी वगैरे मारून स्वच्छ करून घेतलं. कारण बाळ माझं झोपलं होतं. कारण तो उठायच्या अगोदरच जर ही सगळी कामं करली ना तर बरं होतं आहे. आणि एकदा नाही काय झालं, 2 वेळा, एकदा सोडून 2 वेळा मी ह्या फरशीवरून ना पाय घसरून स्टेप करून पडले आहे. त्याच्यामुळे ना आर्यन माझा पिल्लू उठायच्या अगोदरच मी ही सगळी कामं आवरून घेते. आणि अजून पण थोडी थंडी आहे त्याच्यामुळे ह्याच्यामुळेच तर लोकांना ताप सर्दी असं चालू आहे. एक बघितला ना एकदम धुकटी येते सकाळ सकाळी. आणि मी कसं मोठीशी रांगोळी पहिली घालत होतो, आता आर्यू माझं ठेवतच नाही. उठला ना तो लक्ष जर त्याचं गेलं ना रांगोळीकडे तर तो सगळी झाडूनच टाकतोय. नंतर सगळी बाहेरची कामं आवरून घेतली आणि ही गोष्ट झाली बघा ती 10 वर्षामध्ये. म्हणजे काय सांगितलं, एवढी वर्ष मी डोसे इडली बनवते, खरं आजचे डोसे काय व्यवस्थित झाले नाही. काय माहिती काय झालं होतं त्यांना. परवाच मम्मीनं मला पण सांगितलं होतं की आमचे पण डोसे छान झाले होते. मी मम्मीला मोठं हवेत सांगत होतो, आई माझे कधी बिघडत नाहीत डोसे, हे ते असं म्हणून तिला पाप सांगितलं. आणि थंडीचा दिवस आहे म्हणून काय नाही काय माहिती, खरं मी परवा दिवशी केले होते ते छान झाले होते. आणि आजचे काय झालं काय माहिती, फर्स्ट टाईम झालं माझ्याकडे हे 10 वर्षामध्ये. मग काय करायचं, मग एका साईडला मी चटणी, आज मिरच्या पण हिरव्या संपलेल्या. मग काय केलं, मी भाजून घेतलं थोडं शेंगदाणे खोबरं आणि ते मिक्सरला लावून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं डाळवं घातलं, एक चिंचेचं हे घातलं आणि मग मिक्सरला वाटून घेतलं. नंतर तिकडे मी ना छोट्याशाच एका बुट्टीमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये ना मोहरी घातली आणि माझ्याकडे कढीपत्ता पण अवेलेबल नव्हता. मग लाल मिरच्या घातल्या सुक्या आणि त्या थोड्याशा भाजून झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये मग ते मी हे वाटून घेतलं होतं ना सगळं डाळवं हे ते सगळं घातलं त्याच्यामध्ये. म्हणजे मी ती शिजवली नाही, कारण ती शिजवली ना असं फुटल्यासारखी होते. मग इकडं डोसे पण बनवून घेतले. म्हणजे डोसे तेवढे खास झालेच नाहीत खरं. आता एकदा केलेली वस्तू जर परत हे करायची म्हणजे होत नाही. आणि त्याच्या इडल्या तर बनणारच नव्हत्या. आणि एकदा काय माहिती तसं बिघडून जाते. मी फर्स्ट टाईम एकदा ऐकलेलो की कुठला पण जर सण करायला घातला तर तो बिघडतो म्हणून. कारण माझ्याकडून कधी बिघडलंच नव्हतं, एवढी वर्ष कधीच बिघडलं नव्हतं माझ्याकडं. मग तेव्हा आम्ही म्हणजे ते लामामध्ये आम्ही त्या ह्याच्या निवऱ्या करत होतो की उकड्या निवऱ्या, तेव्हा मला सांगितलं की आमच्या बऱ्या होतात. तर एकदा म्हणे त्या सगळं जर एकदा त्यातलं काहीतरी बिघडलं ना तर पूर्ण त्या निवड्या असतात ना त्या उकड्या नव्हे, कडबो म्हणतात त्यांना. उकड्या म्हटलं, उकड्या म्हणजे त्या उकडून करतात, हात तळून करतात, म्हणजे त्याला कडबो म्हणतात. मग ते ना एकदा जर त्याचं म्हणजे फुटलं तेलामध्ये सुटलं तर ते पूर्ण काहीतरी बिघडतंच म्हणे. मी म्हटलं नाही, माझ्याकडून कधीच कुठलीच वस्तू बिघडत नाही असं म्हणून सांगितलं. काय करणार, शेवटी मी पण आहे तर एक माणूसच आणि माझ्याकडून पण ती चूक झाली आणि हे डोसे आजचे चांगले झाले नाहीत. तरी बरं, मिस्टरांनी काही बोललं नाही, त्यांनी खाल्लं. त्यांनी पण म्हटलं काही नाही, एखाद्या वेळेस कुठली तरी चूक होते,
समजून घेतलं ना एकमेकांना तर बऱ्या गोष्टी होतात, जमतात आणि सगळं व्यवस्थित चालतंय. आणि जर त्याच गोष्टीवरून भांडण कालं असतं तर ते डोसे पण तिथंच आणि रुसवा फुगवा तो वेगळाच. अशा प्रकारे असं होतंय. कधी कधी त्यांचा पण मूड असतो हे करायचा. खरं चला असू दे. ते सर्व आता झाल्यानंतर माझी सगळी कामं मी पटपट आवरून घेतली आणि ही साखर ना घालायची होती मला त्याच्यामध्ये रात्रीच भरान ठेवायची. आणि मी काय केलं, ह्याचीच घातली डाळ आहे ती पोळ्या करतो त्या डाळीला, डाळ चण्याची डाळ आहे ना, त्या डाळीला मी काय केलं, थोडंसं 1 चमचावर घेतली आणि पाण्यामध्ये ना मी ती भिजत घातली. इकडे मी डबा घेतला तरी पण तिकडं माझं ते काम चालू. आम्ही कसं सगळ्या हाताने कामं करत असतोय ना, मग ते मी नंतर ना थोडं पायांना हातांना लावणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी नेक्स्ट टाईमला तुम्हाला सांगेन पूर्ण रेसिपी मी कसं काय करते ते. आणि मग ती साखर घालायची होती, ती साखर घातली डब्यामध्ये. ज्यावेळेस चाट तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि खरोखर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर साईडला ते बेल आयकॉन आहे ना त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणार की माझा व्हिडिओ आलेला आहे आणि तुम्हाला पण बरं वाटणार बघण्यासाठी. आणि माझ्याकडून जर एखाद्या व्यक्तीला बघून आनंद होत असेल, कुठलं तरी त्यांचं टेन्शन कमी होत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथेच मी एंड करते. बाय बाय.